एकदा ही पद्धत वापरून तोंडरीची भाजी केली ना तर जुनी पद्धत विसरून जाल. तोंडरी आवडत नाही मग ही रेसिपी नक्की करून पहा. तोंडरीची भाजी अशी बनवा की घरातील प्रत्येकजण दोनदा वाढून खाईल. फक्त 10 मिनिटात झटपट आणि चविष्ट तोंडरीची भाजी आज आपण बनवणार आहोत. तर मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी जवळपास अर्धा किलो एवढे तोंडरे घेतलेले आहेत. तोंडरी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यानंतर त्याला आपल्याला अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे आहे. इथे मी गोल आणि थोडेसे लांब असे कट करून घेतलेले आहे. तर बघू शकता तोंडरी आपली संपूर्ण कट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय काय साहित्य लागते तर चला बघूया. त्यासाठी मी एक बारीक चिरलेला कांदा, 5 ते 6 हिरवी मिरची, एक बारीक चिरलेला टोमॅटो, थोडंसं कोथिंबीर आणि लसूण बारीक कट करून घेतलं. त्यानंतर 1 टेबलस्पून हळद, 3 टेबलस्पून मिरची पावडर, 1 टेबलस्पून गोडा मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. तर चला साहित्य बघून झाले. त्यानंतर रेसिपीला सुरुवात करू. आज आपण ही तोंडरीची भाजी लोखंडी कढईमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून एवढी मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं जिरा घालून घ्यायचा आहे. जिरासुद्धा चांगला तडतडला की त्यामध्ये आपण बारीक कट केलेला लसूण घालून घ्यायचा आहे. बघू शकता इथे बारीक कट करून ठेवलं. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या होत्या. त्यासुद्धा त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहे आणि लसूण थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक बारीक कट केलेला कांदासुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे अगदी 2 मिनटं आपल्याला कांदा थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण मिरची घालून घेणार आहोत. यामध्ये मी 2 ते 3 कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा त्यामध्ये घालून घ्यायच्या आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायच्या आहे. मिरचीसुद्धा चांगली परतली गेली की त्यामध्ये लगेचच आपल्याला आपण बारीक चिरून घेतलेली तोंडरी त्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने तोंडरीची भाजी बनवली तर एकदम परफेक्ट आणि एकदम चविष्ट अशी तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बघू शकता इथे आपली संपूर्ण तोंडरी त्यामध्ये घालून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला चमच्याने चांगल्या प्रकारे तोंडरी परतून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे आज आपण लोखंडी कढईमध्ये तोंडरीची भाजी बनवत आहोत. लोखंडी कढईमध्ये अन्न किंवा भाजी केल्याने थोड्या प्रमाणात लोह मिसळते. त्यामुळे शरीरात आयरनचे प्रमाण वाढण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते. भाजीला छान चव येते आणि रंगसुद्धा येतो. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1/2 टेबलस्पून एवढं हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा त्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे खालीवर करून आपल्याला संपूर्ण मीठ आणि हळद फोडींना लागली असे आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं चांगल्या प्रकारे परतून झालेलं आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवून कमीत कमी 5 मिनिट आपल्याला त्याची वाफ काढून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट आपल्याला त्याची वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर झाकण काढून आपल्याला परत एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि पुन्हा चमच्याने परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी परत एकदा चांगल्या प्रकारे परतून घेत आहे आणि भाजी शिजवताना आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे, नाहीतर आपली भाजी कढईच्या तळाशी लागणार. आणि तर बघू शकता इथे चांगल्या प्रकारे आपल्याला कमी गॅसवरच भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता परत एकदा आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तोंडरीसुद्धा आपल्या बऱ्यापैकी थोड्याशा शिजलेल्या आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून एवढा गोडा मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या ठेवणीमधील जो मसाला आहे तो तुम्ही 1 टेबलस्पून वापरू शकता. त्यानंतर 3 टेबलस्पून एवढा मी मिरची पावडर घालून घेतलेला आहे. कारण यामध्ये मी कमी तिखटाच्या मिरच्या वापरल्या त्यामुळे इथे मिरची पावडर मी थोडा जास्त घालून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला 1 टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपण लोखंडी कढई यूज केल्यामुळे ह्या भाजीला टेस्ट एकदम भारी आणि एकदम चविष्ट अशी टेस्ट येते. तुम्हीसुद्धा एकदा लोखंडी कढईमध्ये ही भाजी नक्की ट्राय करून बघा. त्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आयरनची जर कमतरता असेल तर आयरनची कमतरतासुद्धा पूर्ण होते. तर बघू शकता थोड्या का होईना आपल्याला
आयरन आपल्याला ह्या भाजीमधून मिळू शकतो. तर बघू शकता त्यानंतर आपल्याला परत झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिट परत वाफ काढून घ्यायची आहे. तर बघू शकता 5 मिनिटानंतर परत आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता 5 मिनिटानंतर परत मी झाकण काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपल्या भाजीलासुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेली आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे. आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. ही भाजी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. अगदी लहानांपासून मोठ्यांनासुद्धा आवडेल. ही भाजी तुम्ही टिफिनसाठीसुद्धा बनवू शकता. अगदी झटपट अगदी 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा ही भाजी जर आधीच तुम्ही तोंडरी जर कापून ठेवले तर ही भाजी अगदी 10 मिनिटात तुम्ही बनवून तयार करू शकता. तर बघू शकता इथे आपली तोंडरीसुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. इथे मी तोडून दाखवत आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. इथे आपली भाजी परफेक्ट अशी शिजलेली आहे. याआधीसुद्धा चॅनलवर खूप साऱ्या भाज्यांच्या रेसिपी टाकलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. जर आताचा थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आपल्याला आपण सर्व करून घेऊया. तर बघू शकता इथे अगदी 10 मिनिटात झटपट आपली तोंडरीची भाजी बनवून तयार झालेली आहे. बहुतेक ठिकाणी याला कुंदरूसुद्धा म्हणतात. तर बघू शकता इथे झटकेपट टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू अशाच नवीन परत दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.